हाय हॅलो नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर इकडे सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. तर मुलीला स्कूलला सोडायचं आहे. माझं सकाळी 5:30 ते 8 8:30 वाजेपर्यंत मी माझी घरातली जी काही कामं आहेत तर ती मी कशाप्रकारे आवरते तर ते मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. सकाळी लवकर उठलं म्हणजे पटकन सगळी कामं आहेत तर ते पटपट होत असतात. त्यामुळे जे काही सकाळचा टिफिन वगैरे असतो तर नंतर घरातली थोडी साफसफाई रोजच्या रोजची जी असते नेहमीची ती कशाप्रकारे करते तर ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर इकडे सकाळी मी उठलेले आहे आणि इकडे अंघोळीला पाणी गरम करत ठेवलेलं आहे. कारण आता पावसाळ्याचे जरी दिवस असले तर कधी थंडी असते कधी गरम होतं. पाऊस थोडासा जरी उघडला नाही पडला, आता आमच्या इकडे 2 दिवस झाला पाऊस नाही आहे तरीसुद्धा खूप गरम होतं आणि पाऊस पडायला लागला तर पाणी थंड येतं. त्यामुळे आता मी गरम पाण्याने आहे ते अंघोळ करून घेणार आहे. म्हणजे अंघोळ वगैरे झालेले आहे. बाहेर बघू शकता पाऊस नाही आहे अजून, पण आभाळ आलेलं आहे. तर इकडं प्यायचं पाणी आहे तर एक ग्लास गरम पाणी करून घेते पिण्यासाठी. तोपर्यंत इकडं मी पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे. नंतर कांदा वगैरे चिरून ठेवलेला आहे. तर इकडे मी आज बेसनची पोळी आहेत तर ती बनवणार आहे आरूला स्कूलला देण्यासाठी डब्यात. आणि मिस्टरांनासुद्धा बेसनच हवं होतं तर दोघांच्यासाठी बनवणार आहे. आणि इकडे दूध वगैरे आहे तर ते सुद्धा गरम करणार आहे. तर इकडं प्यायचं पाणी आहे तर ते मी घेतलेलं आहे. एक ग्लास थोडंसं कोमट पाणी आहे तर ते मी पिण्यासाठी घेतलेलं आहे. आता थंड असतं अगदी पाणी त्यामुळे मी थोडंसं कोमट असं पाणी करून घेत असते. लगेचच त्या पातेल्यामध्ये चहा करण्यासाठी ठेवलेला आहे. तर पाणी वगैरे पिईपर्यंत चहासुद्धा छान असा उकळवला जाईल म्हणून. आणि आता इकडे मी आर्याच्या आंघोळीसाठी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आणि आता इथं लगेचच मग दूध वगैरे आहे तर ते सुद्धा गरम करून घेणार आहे. सकाळचं जेवढं पटपट कामं आवरता येतील तेवढं मी आवरून घेते, कारण सकाळची एवढी घाई होत असते. तिला 7:45 7च्या आधीच तिला घरातून बाहेर निघावं लागतं, कारण 7 वाजेपर्यंत स्कूल असते 7:05 पर्यंत. म्हणून पटपट आवरावं लागतं. जेवढं होईल तेवढं मी पटपट आवरून घेत असते. तर आता इथं दूध आहे तर ते मी गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यासाठी अंघोळीला पाणी ठेवलेलं आहे अजून. तर रात्रीच दूध आणलं होतं पण ते मी गरम केलं नव्हतं, कारण रात्री शिल्लक दूध होतं थोडंसं. तर रात्रीच आम्हाला जेवणातून दूध लागतं, म्हणजे भात वगैरे दूध भात वगैरे तूप दूध भात वगैरे असं खाण्यासाठी सुद्धा लागतं. त्यामुळे रात्रीचं झालं होतं. तर रात्री दूध आणलं होतं तर ते मी तशाच पिशव्या ठेवल्या होत्या, गरम केल्या नव्हत्या, मग सकाळी गरम केल्या. आणि आता इकडे बेसनचे पोळे आहेत तर ते बनवण्यासाठी घेतलेले आहे. त्याच्यात मस्त असा कांदा, नंतर कोथिंबीर नव्हती माझ्याकडे, नंतर जो मसाला आहे तो हळद वगैरे मीठ आणि थोडंसं ओवा आणि खायचा सोडा आहे ना तर तो मी टाकून घेते. ओवा टाकल्यामुळे कसं बेसनचं पिठा म्हणजे पोट वगैरे फुगत नाही काय नाही, म्हणून मी थोडासा ओवा टाकून घेतला होता. तर इकडं जसं हवं आपल्याला पातळ तशाप्रमाणे मी करून घेतलेलं आहे. तर आता इकडे चहा वगैरे सुद्धा घेतलेला आहे. चहासुद्धा करून झालेला आहे. आणि थोडंसं आता आर्यासाठी मी आहे तर ते बेसनची पोळी आहे बनवून घेते एक पहिली, नंतर मिस्टरांच्यासाठी बनवून घेणार आहे. तर आता बघू शकता थोडं जास्त उजाड दिसतोय, म्हणजे उजाडलेलं आहे. तर पहिलं तेल टाकून नंतर मग तिच्यासाठी एका चपातीपुरती बेसनची पोळी आहे तर ती मी बनवून घेते. ह्या तव्यामध्येच चपात्या मी बनवणार होते, म्हणून ह्याच्यातच मग मी बेसनच्या पोळ्या आहेत तर त्या बनवून घेतलेल्या आहेत. खूप छान झाली होती बेसनची पोळी. चवीला सुद्धा कांदा टाकल्यावर तर खूप छान लागते, म्हणून मी कांदा टाकते. नंतर कोथिंबीर वगैरे पण टाकू शकता, दुसऱ्या भाज्या जर असल्या तर त्यासुद्धा टाकू शकता, पण मी फक्त कांदाच टाकला होता. तर इकडं त्यांच्यासाठी सुद्धा मोठी पोळी आहे बेसनची, ती बनवून घेतलेली आहे. ती होते तोपर्यंत तिचं प्यायच्या पाण्याची बॉटल वगैरे आहे तर ती भरून घेते.
ती तिची आंघोळ वगैरे झालेली आहे, ती आवरेपर्यंत मग माझं इकडं तिचं पाण्याची बॉटल वगैरे भरून देणं, दूध ओतून ठेवणं फुलपात्रामध्ये वगैरे चालू असतं. तर आता इकडं त्यांचीसुद्धा बेसनची पोळी आहे बनवून झालेली आहे. तर त्याला मस्त असं तेल वगैरे टाकून साईडून वगैरे मस्त अशी भाजून घेणार आहे खरपूस अशी. तर लगेचच मग मी चपातीचं लाटण्यासाठी तयार करून ठेवते, कारण बेसनची पोळी भाजली की लगेचच मग पटपट चपात्या आहेत तर त्या बनवून घेणार आहे. आरूपुरत्या मी चपाती एक आहे तर जेवढ्या होतील तिचं आवरेपर्यंत, तिची केस बांधण्यापर्यंत जेवढं होईल तेवढ्या मी चपात्या बनवून घेते. तर आता इथं तिच्यासाठी दूध आहे तर ते मी ओतून घेते फुलपात्रामध्ये, म्हणजे तोपर्यंत थंड होईल. आणि इकडे बेसनची पोळी आहे तर तीसुद्धा छान अशी झालेली आहे. तर ते उलटताना त्याचे असे तुकडे पडले होते. तर हे कसं गावाकडचं थोडं पीठ असल्यामुळे काय होते, मोठं असतं ना, तर त्यामुळे ते तसं होत होतं. पण इकडे एकदम बारीक मग हे करतात, दळतात. पण गावाकडचं पीठ असते ते थोडंसं मोठं असतं. तर लगेचच तिच्या डब्यात आणि त्यांच्या डब्यात, दोघांच्याही डब्यात मग मी ते बेसनची पोळ्या आहेत तर ते भरून ठेवलेले आहेत, म्हणजे थंड होतील माझ्या चपात्या होईपर्यंत. तर आता इकडे चपात्या आहेत तर त्या पटपट अशा बनवून घेते, जेवढा होईल तेवढं. तिचं केस वगैरे विंचरायचे असतात तर तिचं ती कपडे वगैरे घालेपर्यंत किंवा दूध पिईपर्यंत जेवढ्या होईल तेवढ्या मी चपात्या बनवून घेत असते. मग तिचा डब्बा वगैरे पॅक करून मग तिचे केस वगैरे विंचरून देऊन तर तिची तयारी करून दिली की मग ती जायला होते स्कूलला तयार. तर इकडे चपात्या आहेत मस्त अशा टमटमीत फुगलेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही, अशा एकदम पटपट चपात्या आहेत. असं रिअल लाईफमध्ये झालं तर खूप बरं होईल, पण नाही, हे मी फास्ट थोडं केलेलं आहे. तर चपात्या आहेत तर त्या इकडे छान अशा बनवून घेत आहे. मस्त अशा मऊ लुसलुशीत अशा चपात्या आहेत तर त्या झालेल्या आहेत. आधी पीठ मळून ठेवलं ना आणि नंतर चपात्या केल्या की खूप छान होतात, मऊ पण राहतात आणि एकदम छान फुगतात सुद्धा. तर इकडं लगेचच तिचा डब्बा आहे तर तो सुद्धा मी भरून घेतलेला आहे. आणि बाकीच्या चपात्या आहेत तर त्या मी ठेवलेल्या आहेत तशाच, कारण ही केली की मग नंतर बाकीच्या चपात्या आहेत तर त्या मी बनवून घेईन. तर इकडे तिचे केस आहेत तर ते विंचरून घ्यायचे, त्या चाललेले आहेत. तर इकडे बघू शकता 5 मिनटं बाकीच आहेत. असंही घड्याळ माझं 5-10 मिनटं पुढं आहे. तर आता हिचे केस बांधले की मग ही जायला तयार होईल. तर इकडे बहिणीची दोन्ही मुलं आलेली आहेत, त्यांनासुद्धा गाडीवरून हे घेऊन जातात, कारण आता दिशू नसते ना, नाहीतर पहिले दिशू असते तर ह्यांना चालत जावं लागतं. तर श्लोकूने स्कूल का बुडवली तर तेच तो तुम्हाला सांगते. उद्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आम्ही येतो, आता इथं येणार नाही. काल का स्कूलवर आलास तेस? काल का आलास? अरे मी रेनकोट नेला नव्हता, माझी चुकी, माझ्याकडनं पाप झाला. गाडी बसलं, एकदम पाऊस आला आणि आलो भिजून. म्हणून स्कूलमध्ये सुट्टी. किती दिवस सुट्टी घेतलीस? 5 दिवस. मम्मी काय बोलली? काल दिली 4-5 लाख ठाप. मम्मीनं मारलं? खरं बोल, खोटं बोलू नको. फोन कर बाय, तुम्हाला विश्वास बसत नाही, फोन कर. काय मम्मीनं मग कानाखाली लावली? चट्ट दिवशी मग काय करू आता, झोपून गेलो. अरे किती ओझ आहे बॅगेत? माझ्या 2 किलो. दीदीचं तरी 10-15 किलो असेल. हा, कॉलेजमध्ये एवढा घेऊन जायला लागत. दीदीचं नाही, तुझं विचारते मी. अरे बघ केवढं ओझ आहे आर्या. हा, ये तो कुछ भी नहीं है. सर बड़ा बैग हम स्कूल में. तर इकडे ते तिघे सुद्धा स्कूलला गेलेले आहेत. तर इकडे आता मिस्टरांच्यासाठी आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे. माझी चपाती वगैरे तरी सगळं आवरलेलं आहे. तर आता मी किचन आहे तर ते सगळं आवरून घेते. तर आर्याच्या बॅगेमध्ये एवढं ओझं आहे ना, काय विचारायला नको. मलाच कसं तरी वाटतं खूप, म्हणजे खूप. ते बुक्स वगैरे सगळ्या असते, वर्कबुक, नोटबुक, टेक्स्टबुक सगळं घेऊन जात असते. कारण तिला असं असतं की स्कूलमध्ये गेल्यानंतर जर टीचरांनी एक जरी विचारलं आणि जर नसेल तर तिला खूप असं वाईट वाटतं, कारण टीचरांनी बोलतात, ओरडतात, म्हणून ती असो किंवा नसो.
आता वर्कबुक आणि नोटबुक नेले तर टीचर एकातच कशात तरी लिहायला सांगेल ना, पण नाही, ती सगळंच घेऊन जात असते. त्यामुळे खूप ओझं होत असतं. मला तरी खूप टेन्शन येतं. मी त्याला कधी कधी म्हणत असते नोटबुक किंवा वर्कबुक दोन्हीपैकी एक घेऊन जात जा, तर नाही, ती सगळंच टेक्स्टबुक, वर्कबुक, नोटबुक आणि किती सब्जेक्ट असतात, 3-4 सब्जेक्टचं मिळून खूप सारे होतात, पण ती ऐकत नाही. ती सगळेच बुक्स नेते, कारण तिला असं वाटतं की कोणी मला ओरडू नये, टीचर वगैरे म्हणून. तर श्लोकूचं सुद्धा तो आधी 4 दिवस सुट्ट्याच होत्या ह्याच्या, जास्त पाऊस पडत होता म्हणून, आणि तो काल गेला स्कूलला, तर त्या दिवशी त्याने रेनकोट नेला नव्हता आणि गाडीवर तो पुढे बसतो. मग पाऊस आला, मग पावसाने भिजला, परत घरी आला, तेच ते सांगत होता. तर इकडे माझं सगळं झालेलं आहे, म्हणजे किचन वगैरे आवरलं, भांडी घासली, सगळं किचन ओटा क्लीन वगैरे घेतला, करून पुसून वगैरे घेतलं. तर आता हॉलमध्ये येत आहे, तर ते सगळं जो टेबल वगैरे आहे ते रोजच्या रोज हे आहेच असतंच पुसणं, तर ते पुसून वगैरे घेतल्यानंतर झाडू वगैरे स्वच्छ मारून घेतला. आणि नंतर मग माझं 8 8:30 वाजेपर्यंत सगळी जी काही कामं आहेत तर ते आवरून घेतली. तर इथनं पुढचे जी काही असतात, म्हणजे कपडे वगैरे मशीन लावणे, देवपूजा वगैरे, हे माझं मग इथून पुढचं आहे. मिस्टर गेल्यानंतर मग मी ते करून घेत असते, कारण जेवढे पटपट कामं करून घेता येतील तेवढं मी करून घेत असते. आणि आता सगळे घरभर कपडेच आहेत, पाऊस असल्यामुळे